यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। सुहास कांदे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहे। सुहास कांदेंनी समीर भुजबळांना धमकी दिलेली होती। तुझा मर्डर फिक्स आहे असं म्हणत पोलिसांसमोरच सुहास कांदेंनी धमकी दिली होती। त्याच प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। तर नांदगावमध्ये काल हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता। महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणी इथं गुन्हा दाखल झाला आहे। आचारसंहिता उल्लंघन त्याचबरोबर दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय। तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्याही विरोधात गाडी अडवणं, दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणं अशा स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल झाले। समीर भुजबळ यांना सुहास कांदेंनी काल पोलिसांसमोरच जीवे मारण्याची धमकी दिली होती। एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल, फिक्स आहे तुझा मर्डर, आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता, तुमचे लोक काय भाषा वापरतात, मर्डरची भाषा वापरतायत। आणि हे देवेंद्र फडणवीस सारखे लोक जे आहेत गृहमंत्रीपदावर, मुख्यमंत्रीपदावरची माणसं, अमित शहा गृहमंत्री, काय चाललं या राज्यामध्ये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।